नगर परिषद भरती 2025 आता 2026 गेली 1 वर्षापासून ही रखडलेली प्रोसेस आहे. पण आता मात्र शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. तुम्ही म्हणाल सर मागच्या व्हिडिओत पण तसं म्हटलं होतं. मागच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगितलं होतं एक 6 मेच्या दरम्यान एक मीटिंग झाली ती नगर परिषद विभागाची. आता परत ती जी मीटिंग होती ती VC द्वारे होते आणि आता जी मीटिंग आहे ती परत एकदा आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. 27 तारखेला असणार. म्हणजे आता ह्या बैठकीमध्ये काय होणार आहे, पाठीमागच्या बैठकीचे काय निष्कर्ष होते, काय निकष होते आणि त्याच्या अगोदर या भरती संदर्भात काय काय अपडेट आली आहे थोडक्यात अगदी 2-3 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. सो बघूया जाहिरातीबाबत महत्वाची अपडेट आणि परीक्षा कोण घेणार, एमपीएससी घेणार नाही याबद्दल पाठीमागे पण तुम्हाला बोललो होतो. हे अजून एमपीएससी कडे वर्ग झालेलंच नाहीये. सो यांची एक्झाम TCS किंवा IPS घेणार आहे या संदर्भात त्यांचं नोटिफिकेशन काय आलंय ते पण आपण थोडक्यात बघून घेऊया. पण तिकडे जाण्यापूर्वी थोडं पाठीमागे घेऊन जाऊ तुम्हाला मी. बघा 2025 मध्ये म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या 2025 मध्येच ही बातमी आली होती की 3138 पद रिक्त आहे, पद भरती करायची हे सांगण्यात आलं होतं. ते पद कोणती होती, गट क ची आणि गट ड ची मिळून होती. त्यानंतर आपण बघितलं 6/4/2026 ला म्हणजे एप्रिल 2026 ला एक नोटिफिकेशन किंवा एक महत्वाची अपडेट आपल्याकडे आली होती, नगरपालिका प्रशासन विभागाकडून आली होती. ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं नगर परिषद नगर पंचायत सेवा ज्या सेवा प्रवेश नियमावलीबाबत त्यांनी सांगितलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा इथे तुम्हाला बघायला मिळतं, मागच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जी पदभरती करायची ही पदभरती करत असताना TCS किंवा IPS ह्या दोघांपैकी एकाबरोबर त्यांना काय करायचं होतं, आवश्यकतेनुसार त्यांना करार करायचा होता. मग त्यांच्याबरोबर करार करण्याची प्रोसेस सुद्धा त्यांनी डेडलाईन दिली होती 15 मे पर्यंत. आता ती पण डेडलाईन संपलेली आहे. त्यानंतर महत्वाची अपडेट पाठीमागे 6 मे 2026 ला म्हणजे याच महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये नगर परिषद प्रशासन संचालनाकडनं ही अपडेट आली होती. राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट ग गट ड रिक्त पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक कधी होती, 6 मेला. म्हणजे त्यावेळेस सुद्धा बैठक घेण्यात आली होती. 7/5 ला बैठक झाली VC द्वारे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं काय होतं ते सुद्धा पुढे आपल्या समोर आलेलं आहे. त्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं होतं की तुम्हाला इथे नागपूर, नाशिक, अमरावती, पुणे विभागातील बऱ्याच नगरपालिकांची बिंदू नामावली मागासवर्ग कक्षाकडून अद्यापही मंजूर झाली नसल्याने निदर्शनास आले. सदरची कार्यवाही पुढील 2 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सामान्य प्रशासन विभागाच्या 21 नोव्हेंबर 22 आणि 14/2/23 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट क गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरताना 15 मे 2026 पर्यंत करारनामा करून घेणे हे पण त्यांनी इथे या मीटिंग मध्ये सांगण्यात आलं होतं. आणि मग पुढे बघा त्यांनी इथे माहिती पण त्यांनी अशी दिली आहे, TCS IPS या संस्थांनी मागणी केल्यानुसार सर्व आवश्यक कागदपत्रे पुढील 2 दिवसात त्यांना द्यावी व आवश्यक कारवाई पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. ज्या जिल्हाधिकारी कार्यालय उदाहरणार्थ भंडारा, अकोला इत्यादी यांचा TCS IPS यांच्याशी करारनामा झाला असेल त्यांनी सरळ सेवा पदभरतीची पुढील कार्यवाही सुरू करावी. TCS व IPS या संस्थांनी प्रोसेस फ्लो ऑफ रिक्रुटमेंट नुसार प्रत्येक टप्प्यात काय होणारी करारनाम्याची सद्यस्थिती संचालनास नियमितपणे कळवावी. म्हणजे हा करार आता प्रत्येक जिल्ह्यातून हा झालेला आहे, नगर परिषदेचा करार झालेला आहे. काही दिवसात ती पण अपडेट येईलच. पण बघा मला बोलायचा उद्देश हा आहे की नगर परिषद भरतीची संदर्भात गेल्या वर्षभरापासून आपण अपडेट ऐकत आलेलो आहोत. या संदर्भात वेळोवेळी मंत्री महोदयांनी पण सांगितलं होतं की आम्ही भरती प्रक्रिया राबवणार आहे. पण आता ही अंतिम स्थिती अशी आलेली आहे की करार जवळपास सगळ्यांचा झालेला आहे, करारनामा. आणि करारनामानंतर आता बिंदू नामावली पद्धतीने अपडेट करून म्हणजे रोस्टर अपडेट करायचं आणि जाहिरात रेडी करायची, हीच प्रोसेस सध्या चालू आहे. त्या संदर्भात परत एक अपडेट आपल्या समोर आली. 22 मे 2026 हे नोटिफिकेशन आहे. कुणाचं आहे, राज्यमंत्री नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व अवकाश यांचं मंत्रालयाकडनं ही नोटीस आली आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय विषय बघा, बुधवारी 27 तारखेला दुपारी 12 वाजता मीटिंग आहे. ही मीटिंग ऑफलाईन आहे. स्थळ आहे समिती सभागृह क्रमांक 5, 7वा मजला, मंत्रालय, मुंबई या ठिकाणी आहे. नगर परिषद संवर्ग कर्मचारी रिक्त पदांचा आढावा जो आपल्यासाठी महत्वाचा आहे. या संदर्भात मीटिंग आहे 27 तारखेला. हा आढावा घेऊन आता शेवटच्या टप्प्यामध्ये ही जाहिरात रेडी करून द्यायचं एवढंच बाकी आहे. सो या संदर्भात उद्या याची मीटिंग होणार आहे. या संदर्भातलं हे नोटिफिकेशन बघा, श्रीराम पवार विशेष कार्य अधिकारी राज्यमंत्री नगर विकास विभाग यांच्याकडनं हे लेटर आलेलं आहे. सो ही अपडेट आतापर्यंतची आहे. पाठीमागची पण अपडेट थोडक्यात तुम्हाला मी सांगितल्या. सो या प्रोसेसमध्ये मी पण आहे, तुम्ही पण मला बघत असाल, ही अपडेट आपण घेत असतो आणि आता लवकरच जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होऊ शकते. पण एक मात्र नक्की, ही जाहिरात जी आहे
ही एक्झाम कोण घेणार आहे? एमपीएससी घेणार नाही. एमपीएससी कडे आता जो 5 मेचा GR आला त्यामध्ये काही वर्ग केलेला नाहीये. सो TCS IBPS यापैकीच एक कंपनी इथे एक्झाम घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला जर तयारी करायची असेल, कारण नगर परिषदेमध्ये खूप चांगले चांगले पद आहे. कर निर्धारण नावाचं पद पण खूप मुलांना म्हणजे मुलं त्यासाठी प्रयत्न करत असतात. सो त्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर TCS IBPS पॅटर्न नुसार ही सर्वसमावेशक सरळ सेवा भरतीची बॅच ऑलरेडी आपली लॉन्च झालेली आहे. नगर परिषद, मनपा, वन विभाग, आरोग्य विभाग, आदिवासी विभाग आणि इतर विभागांसाठी ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ज्या बॅचमध्ये तुम्हाला बघा रिझल्ट देणारे टीम शिकवणारे PDF PPT स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल, टेस्ट सिरीज मल्टिपल लेवलला अवेलेबल आहे. ह्या सगळ्यांची नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी. बॅच जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट आपण बॅच जॉईन करू शकता. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि याची अपडेट अजून मिस होऊ द्यायची नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.